नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमच्या संगीतची लाडकी दिदी सुचित करते करतं. फायनली जसं सगळ्यांचा पावसाळ्यात कुठेतरी जायची इच्छा असते तशी आमची पण होती. आम्ही खूप दिवसांपासून ठरवत होतो इथं जायचं तिथं जायचं आणि शेवटी आज आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आहे कळेल. मी तुम्हाला एक छोटीशी हिंट देते की काय बरं होते थोडं आवळ्याला लोन आवळ्याला लोन काढायचं असेल तर तो कुठं जाणार तिथंच आम्ही चाललो आहे. तर ते तुम्ही गेस करा आणि सांगा कमेंट करून. आणि अजून काहीतरी झालं आमच्यावर सकाळपासून. ते काय झालं ते दीदी सांग दीदी. आम्ही जाणार होतो महाबळेश्वरला लिंगनळा धबधब्याला. तू मोठं आहे बोल, तुझा आवाज नाही जाते. तर सकाळी कळलं तिथं पाणी भरलं, खूप पाणी भरलं आहे तिथे. ते बंद हां, ते कुठं चाललं त्याची हिंट मी तुम्हाला दिली, तुम्ही ओळखते. आवळ्याला लोन घ्यायचं असेल तर ते कुठं जाणार. चला आम्ही आता जातो. आम्ही दोघीच नाही आहे. हां, आउटफिट दाखवू जरा. थांब, पुढं रस्त्यावर नाही, पुढं गेलो दाखवू. आम्ही दोघीच नाही आहे, तर कोण कोण येणार आहे ते आम्ही पुढे गेल्यावर दाखवू. ते भेटले आहे आम्हाला, मग आम्ही दाखवू. ओके 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 ई काहीच आम्ही तोपर्यंत तुम्हाला आमचा आउटफिट दाखवतो. बोल ना. हां आपल्याला गाईज मला इथे काय दिसलंय सांगते. थांबा, मोर आहे बघा. तर तो गेलाय झाडाच्या मागं. दिसतोय का? मला आजीने आताच सांगितलं इथं खूप जास्त मोर आहेत. बघितला आता मला आवाज आला, मी जाऊन बघितलं. मोर आहे मागं. हां, आताच बघितला. आता तो मोर येत नाही. दीदी बघायला आली तर मी दीदीला म्हणते आवाज दे वन्स मोर म्हणून. ए वन्स मोर, नो मोर, नो मोर. चला आपण जाऊया. कुठं काढलं आपण? लोणावळ्याला मेट्रो गाडी. कुठं? लोणावळा. कुठं आलं आपण? मेट्रो गार्डन. आता आपण काय करणार आहे? चॉकलेट उचलणार. लोणावळ्याला आलो. गाईज आम्ही आता मॅप्रोला आलोय आणि आजी आम्हाला आता भरपूर चॉकलेट घेऊन देणार आहे. आता मी रेकॉर्ड केलंय, आता आजीने घेऊन दिली पाहिजे. काय पाहिजे? चॉकलेट घेऊन दिली पाहिजे. की नाही आपण आता फिरूया थोडं. इथून सुरुवात पाहिजे. तुम्हाला ह्याची टेस्ट करून सांगते कसं आहे, म्हणजे तुम्ही पण घेताल. चॉकलेट आहे, खजूर आणि बदाम. म्हणजे मध्ये बदाम आहे, खजूरमध्ये बदाम आणि त्याच्यावर चॉकलेट असं काहीतरी आहे. पण छान आहे. कसं आहे सुनू कांगो गाडी घ्यायला पाहिजे. तुम्ही घ्या, मी नाही घेणार. माझ्या बजेटमध्ये नाही. येतं तर घ्या, माझ्या बजेटमध्ये नाही. मामी कशी टेस्ट घ्यायला पाहिजे ना लोकांनी. आपण पण तोंड आलंय मला, मी तिखट लावलंय. कसं आहे पॅकेट? कोणता आहे? गुआवा ना? पेरू. वाटते पेरू लिक्विड फॉर्ममध्ये. पातळ पेरू. गाईज इथं छोटा धबधबा आहे. काय दीदी हा छोटा? आणि ह्याच्यात मासे पण आहे या कुंडात. वातावरण एकदम मस्त झालंय फिरण्यासाठी आता, त्यामुळे आम्ही फिरायला मग इथं पाऊस नव्हता, थोडंसं थांबलं आहे. आता आम्ही पुढं जाऊ लोणावळ्यात. मासे गाईस आता हे बघा. हां हा आपला माहिती देतो आपल्याला. धबधबावाला धबधबा आहे. धबाधबावाला धबधबा. ओके. हा धबधबा
लोणावळ्याच्या मेट्रो गार्डन पासून स्टार्ट होतो. हां आपल्याला फ्री धबधबा भेटेल आपल्याला बघायला. ओके ओके. तिथे आपल्याला निसर्ग भेटतं. आणि पण प्लस खायला पण भेटतं. हो प्लस फ्रीमध्ये ट्रायल पण करायला भेटतं. आपण हातात म्हणजे जर आपल्या हातात नाही हातात नाही हातात नाही शकत आपण तिकडं आपल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. ओके घेऊ का आम्ही आनंद घेऊ आता निसर्गाचा. घ्या अरे तुमच्यासाठीच आहे. मी पण येते बा. आला हे बघा आमच्या इथं 2 जादू आहेत. टोपी घाल टोपी. टोपी घाल टोपी. आता क्लॅरिटी थोडीशी खराब येणार आहे. जादू जादू आमच्याकडे अजून एक जादू आहे. श्रावी ए श्रावी हे बघा पिवळ्या कलरचा जादू टोन आहे. मामा हा पिवळा कलरचा जादू टोन आहे. आम्ही एकदम पॅच केलंय कारण मला आता थंडी वाजायला लागली. मगाशी आम्ही घेतलो होतो मी आणि चला हे बघा म्हणजे अजून पुढे माझा व्हिडिओ घे ना. माझा व्हिडिओ घे. मी चालतो. जाशील ना जर चालणार पोत आहे आमच्यासोबत. कसं आहे बघा आजी पण दिसते. मी पण मजा करतो इथं. तो काही तुम्ही पण या मजा करा. बघा सारखं नाही होते मी थोडंसं दगडी खडतर आम्ही ट्रेकिंग करतोय ना थोडीशी त्यामुळं. आता मला माहीत नाही माझा आवाज येतोय का नाही त्या फोनच्या कवरमुळं. पण घ्या समजून हो की नाही. साचलंय ना इथं. मी तुम्हाला दाखवतो. मी इथं स्विमिंग करते एवढं पाणी साचलंय. बाय. आता आम्ही गाईज मला खूप थंडी वाजते. आता आम्ही आता तिथून भिजलो. आता आम्ही धबधब्यावर आलो. छोटासाच आहे म्हणून छोट्या धबधब्यावर आलो आहे. कारण इच्छा आहे सगळ्यांची. एवढं लांब आलो आहे तर भिजलंच पाहिजे आहे ना. चला
गाईज मी आता खूप जोरात पडले. सगळ्यांना वाटलं मला चक्कर आली, पण मला चक्कर नव्हती आली. मी डायरेक्ट अशीच खाली पडले होते. सगळेजण बघत होते. दीदी म्हणते तुला चक्कर येते का? देवांशी पण विचारलं. ते जोरात पडले पण लागलं मला. हे बघा इथं असं घसरतंय, सगळं शेवाळ लागलंय तिथे ते दगडांना पण. हे बघा इथं आता खरंच खूप मला थंडी वाजते. आणि नेहमीसारखं मी कुठं जाईन आणि काय नाही होणार असं होणार का? नाही, मी खूप जोरात पडली आहे. 2 ते 3 वेळा पडली तिथं धबधब्याच्या खाली. म्हणजे गाईजला सांगते, तिथं धबधब्याच्या खाली 2 ते 3 वेळा मी पडली आहे. वाचली, थोडक्यात वाचली. पण आता घरी जाऊन मला बघायला लागेल कुठं लागलंय. पण आता थंडी वाजते. थंडी वाजते ना, सांग ना मग. हो, थंडी वाजते. आम्ही आता वडापाव खाऊ पुढं आणि नाश्ता करणार आहे. पाचचा नाश्ता. तुम्हाला एकदा परत मी दाखवतो. चकुली झाली का? चकुली झाली का? दीदी चकुली झाली का? मी मागाशी अशीच सहज उभी होते. सहज नॉर्मली आपण जसं थांबतो ना तशी उभी होते ह्याच ठिकाणी. पुढं फक्त उभी होते, काहीच नाही केलं. आणि अशी सरळ पडले. फोन पण माझा पाण्यात गेलाय. त्यामुळे मला माहित नाही आता तू किती चालल किती नाही चालणार. तर गाईज मी माझा आजचा व्लॉग एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला म्हटलं ना मी पडले, माझे गुडघे फुटले. ते बघा, हे दोन्ही गुडघे फोडून आले. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग.